सपान फुर्र झालं रात्रीचा दिस साधनाली रात लंगूर माय रंगला शिव वलय आडी अम्माडी उन्नाल सपान फुर्र झालं रात्रीचा दिस साधनाली रात. शिवराय मित्रांनो, तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घ्यायचं आहे. आता ओपन करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकी प्रीसेट आपल्या वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत अलाइट मोशनमध्ये. आणि अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे. तर आजचा जो ट्रेंडिंग व्हिडिओ आहे तो आपण बाईकवर केलेला आहे. तर सुरुवातीला जे सॉन्ग आहे त्याचे लिरिक्स आहेत तुम्हाला इथंच प्रोव्हाइड केलेले बघू शकता. इथं कोणताही चेंज करायचा नाही किंवा कोणताही बॅकग्राऊंड ॲड करायचं नाही, फक्त इथं बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला जे स्टार्टिंग आपले लिरिक्स आहे ते तुम्हाला इथं प्रॉपर प्रोव्हाइड केलेलं आहे. त्यानंतर इथून पुढं जे मराठी गाणं चेंज होतं आहे त्यातही तुम्हाला अशा प्रकारे जे सॉन्ग आहेत त्याचे हे लिरिक्स आहेत इथं प्रॉपर तुम्हाला दिलेले आहेत. तर फर्स्ट स्टेप काय करायचे की सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही बघू शकता की जिथं मराठी गाणं चालू होतं तिथं आपल्याला 9.17 सेकंदाचे बीटमार्कवर येऊन खाली प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं. मीडियामध्ये गेल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला मटेरियल दिसून येणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या गाडीचा एक इमेज कोणताही इथं ॲड करून घ्यायचा. आता हा माझ्या गाडीचा मी इमेज इथं ॲड करतो आहे की तुम्ही तुमच्या गाडीचा इमेज ॲड करून घ्यायचा आहे. आणि ॲड करून घेतल्यानंतर वरती 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं. म्हणजे काय होणार आहे, एकाच क्लिकमध्ये आपला इमेज आहे तो फुल स्क्रीन होऊन जाणार आहे. त्यानंतर या इमेज लेअरची लेंथ आहे ती 19.8 या सेकंदाचे बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायचे शेवटपर्यंत. आणि वाढवून घेतल्यानंतर हाच इमेज लेअर आहे तो लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंड म्हणजे आपल्याला काय करायचं शेवट घेऊन यायचे. शेवट म्हणजे तुम्ही इथं जिथं हा लिरिक्स चालू होता तिथं अशा प्रकारे सेट करू शकता. तर बघू शकता अशा प्रकारे सेट झाल्यानंतर या इमेज लेअरला आपल्याला काय करायचं आहे इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे. आणि हा जो फर्स्ट इफेक्ट आहे तो इथून आपल्याला काय करायचा आहे कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करण्यासाठी इमेज लेअर सिलेक्ट करून इफेक्टच्या ऑप्शनवर क्लिक करून कॉपीच्या बटनावर क्लिक करून कॉपी करून घ्यायचं आहे. आणि मेन प्रोजेक्टला येऊन त्या इमेज लेअरला इथं आपल्याला काय करायचं आहे पेस्ट करायचे. पेस्ट केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला युनिक असा आणि ओव्हरऑल लुक अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून आल्यानंतर परत इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करायचा आहे. आणि सेकंड नंबरचा हा रेक्टँगल लेअर आहे ती इथून काय करायची सिलेक्ट करून कॉपीच्या बटनावर क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचे आहे. त्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन इथं आपल्याला काय करायचं आहे की 7.15 त्यानंतर बघू शकता 9.17 या सेकंदाचे बीटमार्कवर येऊन खाली प्लसचे नाव क्लिक करून म्हणजेच कॉपीच्या बटनावर क्लिक करून पेस्ट कॉपी इथं करायचे आहे. आणि याची लेंथ 19.8 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायचे आहे. वाढवून घेतल्यानंतर हाच PNG लॉंग प्रेस करून आपल्या इमेज लेअरवरती घेऊन यायचं आहे. म्हणजे काय होणार आहे की आपला इमेज लेअर त्याच्या वरती घेऊन आल्यानंतर प्रॉपर असा लुक इथं तुम्हाला या ज्या लिरिक्स आहेत सॉन्गच्या त्याला प्रॉपर असं बॅकग्राऊंड मिळून जाणार आहे. बघू शकता अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. परत एकदा 19.17 सेकंदाचे बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये दिलेला जाणारा आपला जो PNG आहे अशा प्रकारे तो ॲड करून त्याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. वाढवून घेतल्यानंतर तोच PNG लॉंग प्रेस करून म्हणजेच अशा प्रकारे इथं मधोमध सेट करायचा आहे. तर सेट केल्यानंतर स्टार्टिंगचं जे लिरिक्स आहे त्यात कोणताही चेंज करायचं नाही किंवा इथं कुठलाही PNG ॲड करायचा आहे. आपण सिम्पल हे स्टार्टिंगचं लिरिक्स ठेवलेलं आहे. तर बघू शकता स्टार्टिंगपासून याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे वरती ॲरोचिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.